नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी शेवलांची भाजी आणलेली आहे। ताजी ताजी अशी शेवलांची भाजी मला मार्केटमध्ये मिळाली। मार्केटमध्ये कातकरी आजी आजोबा ही भाजी विकायला येतात। शेवळा या जंगलामध्ये भेटतात आणि त्या एका ठिकाणी नसतात। एक हे रोप आहे किंवा हे जे खोड आहे ते एका ठिकाणी असतं तर दुसरं दुसऱ्या ठिकाणी असतं आणि जंगलामध्ये भेटतात। यांचा कलर असा ब्राऊन असतो आणि जंगलामध्ये झाड असतं त्यांची पानगळ झालेली असते, त्यांचा कलर सुद्धा असाच असतो। म्हणजे हे शोधून आणणं हे खूप जिकिरीचं काम आहे आणि आदिवासी लोक हे शोधून आणतात। जर कोणाच्या गावाजवळ रान असेल तर त्या रानामध्ये सुद्धा ही रोपं मिळतात आणि ही खूपच खरोखर खूप पौष्टिक अशी भाजी आहे। पावसाळ्यात नक्कीच एकदा तरी खावी। तर ह्या भाजीचे बरेचसे प्रकार होतात। तर आज आपण आगरी पद्धतीने करणार आहोत। तर ह्या भाजीमध्ये खूप सारे जीवनसत्व खनिज असतात आणि ती शरीराला आपल्या चांगली असतात, कारण पावसाळ्यात ज्या रोगराई येतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी याच्यातले घटक आपल्याला मदत करतात। तर ही भाजी खाजरी असते, त्यामुळे ही साफ करताना हातांना तेल लावायचं, नाहीतर हात काळे होतात। तर मी हाताला तेल लावून घेते। तर आता मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि ते चोलून घ्यायचं, म्हणजे ही जी भाजी साफ करतो तेव्हा आपले हात काळे पडत नाहीत आणि आपल्या हाताला खाज सुद्धा येत नाही। शिवाय आपण ज्या सुरीने ही भाजी कट करणार आहोत त्या सुरीला देखील तेल लावायचं, म्हणजे ती सुरी काळी पडत नाही आणि इझिली भाजी कापली जाते आणि पटापट कापता येते। तर तिला सुद्धा आपण तेल लावून घेऊया। तर हे तेल व्यवस्थित चोलून घेतलेलं आहे। आता तुम्हाला ही भाजी साफ कशी करायची ते दाखवते। ह्याच्या भाजीला हे असं एक स्टॉक असतं, तर हे असं वरचं कव्हर काढायचं। हे जर वरचं कव्हर एकदम कोवळं असेल, हे वरचं कव्हर कोवळं असेल तर तुम्ही ते घेतलं तरी सुद्धा चालतं। तर ह्या शेवळांना निसर्गाने एक देणगी दिलेली आहे, ती म्हणजे रंगरूपाची। किती सुंदर हे देठ दिसते, तुम्ही बघू शकता। 3 कलर मध्ये डिवाइड असतं। त्याच्यातला हा जो गर्द पिवळा कलर असतो तो खाजरा असतो, तो भाजीमध्ये घेऊ नये। जर तो घेतला तर भाजी जास्त खाजरी होते। तर तो असा रिमूव्ह करायचा आहे। हा आपण रिमूव्ह केलेला आहे। याच्यात थोडासा भाग राहिला तो सुद्धा मी काढून टाकते आणि आता हे भाग आपण भाजीसाठी वापरू शकतो। तर अशा प्रकारे मी सर्व भाजी साफ करून घेते आणि ही भाजी खूप कोवळी असते। ही भाजी आली की समजायचं पावसाळा लवकर आहे। तर ही भाजी खाजरी असते, साफ कशी करायची ते तुम्हाला सांगितलंय मी। आता तुम्हाला एखादा कोंब दुसरा दाखवते। आता हा कोंब आहे, त्याला हे जे वरचं आवरण आहे ते काढलंय, पण हा जो अजून एक त्याला वरचं आवरण आहे पण ते खूप कोवळं आहे। हे बघा, हे दुसरं आवरण आणि अजून एक आवरण आहे त्याच्यावर, हे बघा हे तिसरं आवरण। तर असे आवरण असतील, हे कोवळे कोवळे आवरण असतील तर हे वरचं आवरण भाजीत घेतलं तरी सुद्धा चालते। त्याने काय होतं, तुमची भाजी वाढते आणि हा भाग कोवळा असल्याने तो जास्त खाजरा नसतो। हा पाला मस्त कोवळा कोवळा आहे, कोवळा लुसलुशीत आहे, याला बोडग्याचा पाला असे म्हणतात। आता ही सर्व शेवलं मी साफ करून घेते। तर मंडळी, शेवलं साफ करून झालेली आहे। किती सुंदर रंग दिसत आहे, तुम्ही बघू शकता। जसे की ते विविध रंगाने नटलेले आहेत, खूप छान। तरी याचा खालचा जो पिवळा भाग असतो तो मी काढलेला आहे। मस्त कलर आहे, तुम्ही बघू शकताय। तर ही भाजी आता साफ करून झाली, हिला आता आपण बारीक चिरून घेऊया। मंडळी, जेव्हा आपण मार्केटमधून भाजी आणतो तेव्हा ती लगेच करावी, नाहीतर ह्या भाजीला एक उग्र वास सुटतो। त्यामुळे ती शिळी करू नये। ताजी असेल तर ती खूप छान चविष्ट लागते आणि तो वास येत नाही, तर ती लगेच करावी। तिसरी गोष्ट म्हणजे भाजीमध्ये आंबट पदार्थ घालावा, कारण ही भाजी खाजरी असते। जर घातला नाही तर ती घशाला खाजते। तर आदिवासी लोक हा जो बोडक्याचा पाला आहे तो देतात, तो घालावा। ही काकडं असतात ती घालावी। ह्या दोन्ही गोष्टी नाही भेटल्या तर त्यामध्ये कोकम किंवा चिंचेचा कोळ किंवा आमचूर पावडर किंवा आंबोशी घातली तरी सुद्धा चालेल। तर आता ही भाजी मी बारीक चिरून घेते आणि हा जो पाला आहे आणि ही काकडं
ही काकडं ठेचून त्याच्यामधला जो बी असतो, तो टणक असतो, तो काढून ह्या काकड्यांमध्ये 1 किंवा 2 कधी कधी 3 सुद्धा बिया असतात, त्या काढून हे सर्व मिक्सरला वाटून घेते. तुम्ही जर चिरून पानं टाकलीत तर ती खाताना तोंडाला लागतात. जर तुम्ही पेस्ट करून टाकलीत तर ती भाजीला मिळून येतात, म्हणून मिक्सरला लावून घेते. चिरून टाकलीत तरी सुद्धा चालतील. आणि भाजी मी बारीक चिरून घेणार आहे, तर भाजी मी आता बारीक चिरून घेते आणि हे सर्व वाटून घेते. तर अशा प्रकारे मंडळी शेवला कापून घेतलेल्या आहेत, मस्त बारीक कापून घेतल्यात आणि ते पाण्यामध्ये घालून घेतल्यात. पाण्यामध्ये घालून ठेवाव्या म्हणजे त्या काळ्या पडत नाही. जर लगेच भाजी करणार असाल तर नाही ठेवल्यात तरी सुद्धा चालेल, पण कापल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतो आणि धुतल्यानंतर त्या पाण्यामध्येच ठेवाव्या म्हणजे अजिबात काळा कलर येत नाही. तसेच बोडग्याचा पाला आणि ही काकडं अशी बारीक चिरून घेतलेली आहे. 4 काकडं ही मी मिक्सरमध्ये घालून त्यांना बारीक पेस्ट करून घेते. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया. या भाजीला आपण थोडंसं तेल जास्त घालणार आहोत, कारण ही भाजी आपल्याला चमचमीत करायची आहे. जर तुम्हाला कमी तेलामध्ये करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. तर आता आपण तेल घालून घेतलेलं आहे, तेल मस्त तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. साधारणतः 1 चमचा होईल इतकं जिरं घातलेलं आहे. तर जिरं फुललेलं आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे आणि 2 मिरच्या हिरव्या गडद रंगाच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. तर कांदा आपण सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा लवकर परतण्यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे कांदा लवकर परतेल. कांदा सोनेरी रंगावर परतायचा आहे. पारदर्शक करून त्यामध्ये फोडणी घातली तर त्याला जी चव हवी ती येत नाही. तर कांदा ब्राऊन व्हायला लागलेला आहे. आता आपण यामध्ये आलं लसूण याची पेस्ट घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. साधारणतः 4-5 मिरच्या आणि 1 इंच होईल इतकं आलं. तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाले घालून घेऊया. आता इथे मी आगरी पद्धतीचा लाल तिखट 2 चमचे घालणार आहे, कारण भाजी झणझणीत करायची आहे. कांदा याच्यात आपण 2 कांदे वापरलेले आहे. जर तुम्ही कमी मसाला घातलात तर भाजी गोड होऊ शकते. तर 1 चमचा हळद घालूया. मिरची सुद्धा वापरलेली आहे आपण, हिरव्या रंगाची गडद मिरची वापरली आहे आणि ती चांगली झणझणीत असते. या भाजीमध्ये हिंग मस्ट आहे, कारण हिंगाने या भाजीला खूप छान सुगंध येतो आणि ह्या भाजीमध्ये हिंग मस्त मिसळून जातं. हे सर्व परतून घेऊया. गॅस थोडा मीडियम आचेवर करूया. मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत, ही खबरदारी घ्यायची आहे. करपली भाजीचा रंग आणि भाजीची चव बदलते. मसाल्यांचा सौम्य सुवास बाहेर पडेपर्यंतच मसाले परतायचे आहेत. खूप छान सुवास बाहेर पडायला लागलेला आहे. आता आपण यामध्ये पाण्यात ठेवलेली जी शेवला आहे ती घालून घेऊया. काही ठिकाणी ही भाजी रस्सा भाजी पण करतात, म्हणजे लपतपीत करतात आणि ती भातावर खातात. तर तुम्हाला लपतपीत करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ऍड करा. मी आज इथे सुकी भाजी करणार आहे. ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातात घालून खाल्ली तरी सुद्धा चालते आणि खूप छान लागते. फक्त भाजी चिरताना बारीक चिरून घ्यायची, म्हणजे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. आता ही भाजी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅस मीडियम आचेवर करते. आता आपण त्यामध्ये जो पाला आणि काकडं वाटून घेतली आहेत ते वाटण घालूया. त्या वाटणाला देखील खूप सुंदर हिरवा रंग आलेला आहे. ते वाटण सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया. भाजी 1-2 मिनिट परतल्यामुळे लगेचच मऊ झालेली आहे आणि भाजी कोवळी असल्या कारणाने ती लगेच शिजेल. जास्तीत जास्त 5-6 मिनिटं आपण तिला शिजवून घेऊ. काही वेळा भाजी जू नसते, मग ती शिजायला वेळ लागतो. जरी तुम्ही भाजी चुलीवर एकदम मंद आचेवर शिजवत असाल तर माझी आई तर चांगली 1 तासभर ती चुलीवर ठेवायची. खरं तर मंद गॅसवर शिजवल्याने भाज्या खूप छान लागतात. तर आता हे वाटण सुद्धा घालून झालेलं आहे. लगेच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आपण कांदा जेव्हा परतत होतो तेव्हा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ जर असं जपून घालायचं आहे. करून घेऊया. जे मिक्सरचं भांडं आहे ते सुद्धा धुवून थोडंसं पाणी यामध्ये घालूया. आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातले, अगदीच थोडं आहे. आणि या भाजीवर आता झाकण देऊन ही भाजी 5-6 मिनिटं शिजायला ठेवूया. 5-6 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया. तळापासून घाटी मारून घेऊया.
आता या भाजीमध्ये आपण काळ्या खोबऱ्याचं वाटण आणि गरम मसाला घालणार आहे. मिक्स करून घेऊया. भाजी खूप छान शिजलेली आहे. गरम मसाला आणि वाटण मिक्स करून घेऊया. 2-3 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून बघूया. तर वाफ आलेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया.